वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो नारायणाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार। या आधीच्या भागामध्ये आपण बघितले भगवंतांचा श्री हरी अवतार, भक्तवत्सल श्री हरी अवतार। आज आपण बघणार आहोत भगवंतांचा 19वा अवतार, महर्षी वेदव्यास अवतार। भगवान विष्णूने सृष्टीचे रक्षण, धर्माची स्थापना आणि अधर्माचा नाश करण्यासाठी विविध काळात अनेक विविध अवतार धारण केलेले आहेत। या अवतारामधला हा भगवान विष्णूंचा, या 24 अवतारातला या भगवान विष्णूंचा हा 19वा अवतार, महर्षी वेदव्यास अवतार। हा अवतार इतर अवताराप्रमाणे युद्ध करण्यासाठी किंवा दुष्टांचा संहार करण्यासाठी झालेला नव्हता किंवा त्यासाठी भगवंतांनी घेतलेला नव्हता, तर संपूर्ण मानव जातीला ज्ञानाचा अमूल्य खजिना देण्यासाठी म्हणून भगवंतांनी हा अवतार धारण केलेला होता। वेदव्यासांचा अवतार हा ज्ञान, धर्म आणि अध्यात्म याचा अवतार समजला जातो। द्वापार युगाच्या उत्तरार्धात पृथ्वीवर धर्माची हानी व्हायला लागलेली होती। लोकांची स्मरणशक्ती क्षीण होत चाललेली होती, कमी होत चाललेली होती। आयुष्य हळूहळू कमी व्हायला लागलेलं होतं। वेदांचे विशाल ज्ञान सामान्य माणसाला समजणे आणि लक्षात ठेवणे अवघड, कठीण बनत चाललेले होते। अशा वेळी भगवान विष्णूंनी आपल्या अंशातून महर्षी वेदव्यासांच्या रूपाने अवतार धारण केला। हा अंश अवतार म्हणून ओळखला जातो। महर्षी वेदव्यासांच्या जन्माची कथा बहुतेकांना सगळ्यांना माहिती असेल। अद्भुत कथा आहे ही। एकदा महान तपस्वी महर्षी पराशर यांना यमुना नदी पार करायची होती। त्यावेळी नाव चालवण्याचे काम एका कोळी कन्येकडे होते। तिचे नाव सत्यवती। तिच्या शरीराला माशाचा वास येत असे, कारण कोळी असल्यामुळे, घरात सतत मासे असल्यामुळे तिच्या शरीराला कायम माशाचा वास येत असे। त्यामुळे तिला मत्स्यगंधा म्हणून देखील ओळखले जात होते। परंतु पराशर ऋषींनी आपल्या दिव्य दृष्टीने ओळखलेले होते, नावेत बसल्यानंतर त्यांनी ओळखलेले होते की ही कन्या भविष्यात एका महान कार्यासाठी निमित्त ठरणार आहे। महर्षी पराशरांनी आपल्या तपोबलाने सर्वत्र दाट धुके निर्माण केले आणि सत्यवतीला वरदान दिले की तिच्या शरीरातून आता माशाचा वास नाहीसा होऊन दिव्य सुगंध दरवळेल। त्या आशीर्वादानेच सत्यवतीच्या अंगातून योजनाभर, म्हणजे दूरपर्यंत सुगंध पसरायला लागला आणि योजनाभर तिचा सुगंध पसरत होता, म्हणून तिला योजनगंधा देखील नाव मिळालेले आहे। यमुना नदीच्या एका बेटावर सत्यवतीने एका पुत्राला जन्म दिला। हा पुत्र सामान्य नव्हता। जन्म घेताच तो तेजस्वी तरुणाच्या रूपातच प्रगट झाला। जन्मल्यापासूनच तरुण म्हणून प्रगट झाला। त्याचा वर्ण कृष्णासारखा सावळा होता आणि त्याचा जन्म द्वीपावर झाला होता, म्हणून त्याला कृष्ण द्वैपायन असे नाव मिळाले। आणि पुढे हाच कृष्ण द्वैपायन संपूर्ण जगामध्ये वेदव्यास म्हणून प्रसिद्ध झाला। जन्मानंतर कृष्ण द्वैपायनांनी आपल्या मातेला प्रणाम केला आणि ते म्हणाले, माते, मी तपश्चर्येसाठी हिमालयामध्ये जात आहे, पण जेव्हा तू माझे स्मरण करशील त्यावेळेला मी त्वरित तुझ्या समोर प्रकट होईल। आणि असे सांगून ते तपश्चर्येसाठी हिमालयामध्ये निघून गेले। वेदव्यास हे बहुतांशी लोकांना असे वाटते की वेदव्यास हे महान ऋषींचे नाव आहे। मी बऱ्याच
अगदी बारीक सारीक गोष्टी या भागामध्ये आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बहुतेक लोकांना असे वाटते की वेदव्यास हे महान ऋषींचे नाव आहे, परंतु शास्त्रानुसार वेदव्यास हे नाव नसून ही पदवी आहे. व्यास म्हणजे विभागणी करणारा, व्यवस्था लावणारा किंवा ज्ञानाचे संकलन करणारा. प्रत्येक द्वापार युगाच्या शेवटी मानवाची स्मरणशक्ती कमी होऊ लागते, तेव्हा वेदांचे ज्ञान पुन्हा व्यवस्थित संकलित करून लोकांसाठी सुलभ करावे लागते आणि हे कार्य करणाऱ्या महान पुरुषाला व्यास म्हटले जाते. हा आहे व्यासाच्या मागचा अर्थ. पुराणामध्ये असे सांगितले आहे की आपण ज्या वैवस्तव मन्वंतरात आहोत त्या मन्वंतरातील 28व्या द्वापार युगात कृष्णद्वैपायन व्यास झाले. म्हणजेच ते या युगातले 28वे वेदव्यास आहेत. थोडासा हा भाग समजायला थोडासा काही या भागातला सगळंच नाही पण काही थोडस अवघड आहे, म्हणून मी जिथे मला असं वाटतं तिथे मी अगदी शांतपणे आपल्याला सांगत आहे. त्याच्या आधी अनेक ऋषी, देव, महापुरुषांनी व्यास पद भूषवलेले आहे. ब्रह्मदेव, प्रजापती, शुक्राचार्य, बृहस्पती, सूर्य, इंद्र, वशिष्ठ, सारस्वत, त्रिधामा, वृष, भारद्वाज, अंतरिक्ष, धर्म, त्रय्यारुणी, धनंजय, कृतंजय, ऋतंजय, गौतम, हार्यात्मा, वेन, सोम, तृणबिंदू, भार्गव, शक्ती, पराशर असे अनेक महान व्यक्तींनी पूर्वी वेदव्यास म्हणून कार्य केले होते. महर्षी पराशर हे 26वे वेदव्यास होते आणि त्यांचे पुत्र कृष्णद्वैपायन हे 28वे वेदव्यास झाले. पुराणामध्ये आणखीन एक आश्चर्यकारक गोष्ट सांगितली जाते. पुढील द्वापार युगामध्ये गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थमा हा पुढील वेदव्यास होईल. आता आपल्याला नर्मदा परिक्रमा ज्यांनी केलेली आहे किंवा नर्मदा परिक्रमेच्या संदर्भामध्ये ज्यांना माहित आहे, बऱ्याच लोकांना अश्वत्थमा नर्मदा परिक्रमा करत असताना त्याचे दर्शन झालेले आहे असे बऱ्याच लोकांनी अनुभवाने सांगितलेले आहे. हा, पण अश्वत्थम्याचं रूप महाभारताच्या काळातलं नसतं, तो कुठल्याही रूपामध्ये येतो. अशा बऱ्याच जणांना अनुभूती झालेली आहे आणि त्याचे दर्शन झालेले आहे. अश्वत्थमा हा चिरंजीव आहे म्हणून पुराणामध्ये असे सांगितलेले आहे की गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थमा हा आता पुढचा वेदव्यास होईल. त्यामुळे व्यास हे दिव्य पद आहे, व्यक्तीचे नाव नाही. हिमालयात तपश्चर्या करत असताना वेदव्यासांनी दिव्य दृष्टीने भविष्यातले कलियुग बघितले. हा भाग खूप महत्वाचा आहे. अतिशय काळजीपूर्वक हा भाग ऐका. जिथे जिथे ज्या भागांच्या संदर्भामध्ये मी आपल्याला सुरुवातीला सांगते की हा भाग अगदी शांतपणे समजून घेऊन ऐका, तो भाग खरंच अगदी महत्वाचा असतो आणि तो भाग आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकावा अशी माझी खरंच मनापासून इच्छा आणि विनंती आहे. हिमालयातली तपश्चर्या करत असताना वेदव्यासांना दिव्य दृष्टीने भविष्यातले कलियुग दिसले. त्यांना दिसले की कलियुगामध्ये, या भविष्यातल्या कलियुगामध्ये लोकांची स्मरणशक्ती कमी होणार आहे, आयुष्य कमी होणार आहे आणि वेदांचे विशाल ज्ञान त्यांना समजून घेणे कठीण जाणार आहे. आपण हे बघतोय. आपल्याला आता सध्या आपलं आयुष्य कमी, म्हणजे आधी आयुष्य खूप होतं त्या मानाने आता आपल्याकडे जास्तीत जास्त 100 वर्ष आयुष्य खूप झालं समजलं जातं. 100 वर्ष स्मरणशक्ती कमी झालेली आहे तर आपण बघतो 60 नंतरच लोकांची स्मरणशक्ती कमी झालेली आहे आणि हे जे विशाल वेद आहेत त्याला समजून घेणं तर आपल्यासाठी प्रचंड अवघड गोष्ट झालेली आहे. त्या काळी वेद एकच होता. तो इतका विशाल होता की सामान्य माणसाला त्याचा अभ्यास करणे
जवळजवळ अशक्य होते. वेदव्यासानी मानव जातीच्या कल्याणासाठी या विशाल वेदाचे 4 भाग केले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अशी वेदांची विभागणी त्यांनी केली. ऋग्वेद पैल ऋषींना दिला, यजुर्वेद वैशंपायन, सामवेद जैमिनीनी आणि अथर्ववेद सुमंतूंना प्रदान करण्यात आला. वेदांचे विभाजन करून त्यांनी सनातन ज्ञानाचे रक्षण केले आणि या महान कार्यामुळेच त्यांना वेदव्यास ही पदवी प्राप्त झाली. परंतु वेदव्यासांना माहित होते की सगळे लोक वेदाचा अभ्यास करू शकणार नाहीत, म्हणून त्यांनी पुराणे, इतिहास आणि धर्मग्रंथाची निर्मिती केली आपल्यासाठी. म्हणून, कारण आपण वेदाचा अभ्यास करू शकणार नाहीत. वेदाचा अभ्यास करणे, मी आता मागच्याच अध्यायामध्ये हैग्रीव अध्यायामध्ये किंवा हैग्रीव अवतारामध्ये आपल्याला सांगितलेले होते, अत्यंत कठीण आहे 4ही वेद अभ्यास करणे आणि समजून घेणे. आपल्यासारख्यांसाठी म्हणून पुराणे, इतिहास आणि धर्मग्रंथाची निर्मिती झालेली आहे. त्यांनी 18 महापुराणांची रचना केलेली आहे. विष्णू पुराण, भागवत पुराण, पद्मपुराण, ब्रह्मपुराण, वामन पुराण, स्कंद पुराण, अग्नी पुराण, गरुड पुराण अशी अनेक पुराणाद्वारे धर्माचे ज्ञान सामान्य जनतेपर्यंत म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे. याच काळात त्यांनी ब्रह्मसूत्राची रचना केली. पुढे त्यांनी मानव जातीला मिळालेला सर्वात महान इतिहास ग्रंथ म्हणजे महाभारत देखील निर्माण केले. हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाभारत वेदव्यासांनी निर्माण केलेले आहे. वेदांचे विभाजन, पुराणांची निर्मिती, सनातन धर्माच्या ज्ञानाचे जतन हे महान कार्य पूर्ण केल्यानंतरही वेदव्यासांच्या अंतःकरणामध्ये एक विचार सतत घोळत होता. श्रीमद भागवत सुरुवातीचा अध्याय, पहिला अध्याय हा आठवला आपल्याला असेल तर त्यावेळेला हे सगळे केल्यानंतरही वेदव्यासांच्या मनामध्ये एक अशांतता होती. ती अशांतता काय होती त्यांना कळत नव्हतं. त्यांच्या मनाला समाधान मिळत नव्हते. म्हणजे एवढ्या ग्रंथांची निर्मिती करून, 4 वेदांची निर्मिती, 18 महापुराणांची निर्मिती करूनही त्यांना मनाला शांतता मिळत नव्हती. मानव जातीसाठी त्यांनी असंख्य ग्रंथ निर्माण केले तरीही त्यांच्या मनाला शांतता मिळत नव्हती. त्यांच्या मनामध्ये एक अशांतता होती. त्यांनी मानव जातीसाठी असंख्य ग्रंथ निर्माण केले, परंतु हे दिव्य ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणारा योग्य अधिकारी, शिष्य आणि उत्तराधिकारी असणे अत्यंत आवश्यक असते. आपण कुठलीही गोष्ट, एखादी गोष्ट म्हणतो की कोणीतरी ती पुढे केली पाहिजे. जे संस्कार आपण पिढ्यानपिढ्या म्हणतो की आपले संस्कार पिढ्यानपिढ्या चालत आलेत, म्हणजे मागच्या पिढीतली एखादी व्यक्ती पुढच्या पिढीला ते ज्ञान देते, पुढच्या पिढीतली व्यक्ती त्याच्या पुढच्या पिढीतला देते. तो उत्तराधिकारी असतो, तो ते सगळे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत देत असतो. असे वेदव्यासांच्या मनामध्ये येत होते की मी एवढं सगळं लिहिलेलं आहे, पण हे दिव्य ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी योग्य अधिकारी, शिष्य किंवा उत्तराधिकारी असणे आवश्यक आहे. पण तो कोण, हा विचार त्यांच्या मनामध्ये घोळत होता. आणि याच काळात त्यांच्या जीवनामध्ये एक अत्यंत महत्वपूर्ण घटना घडली, महर्षी शुकदेवांचा जन्म. पुराणामध्ये शुकदेव महाराजांच्या जन्माविषयी अनेक अद्भुत कथा आढळतात. प्रत्येक पुराणामध्ये वेगवेगळे, मी मगाशीच सांगितलं की प्रत्येक पुराणामध्ये थोडासा भेद असतो, वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं असतं, परंतु त्याचा संदेश एकच असतो, उद्देश एकच असतो. असे सांगितले जाते की महर्षी वेदव्यासांनी भगवान शंकरांची कठोर तपश्चर्या केली होती. त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवान शंकराने त्यांना परमज्ञानी, आत्मसाक्षात्कारी आणि जगाचे कल्याण करणारा पुत्र प्राप्त होईल असा आशीर्वाद दिलेला होता. योग्य काळ आल्यावर महर्षी शुकदेवांचा जन्म होणार होता, परंतु ते सामान्य जीवासारखे नव्हते. आपल्याला आता आठवत असेल श्रीमद भागवत
शुकदेव महाराजांनी जेव्हा परीक्षित राजाला श्रीमद भागवत सांगायला आलेले होते, त्याच्या आधीच्या अध्यायामध्ये मी शुकदेव महाराजांच्या जन्माविषयी कथा आपल्याला सांगितलेली होती. गर्भात असतानाच त्यांना आत्मज्ञान झालेले होते. बाहेर पडल्यानंतर मायेचे बंधन लागू नये म्हणून त्यांनी दीर्घ काळ गर्भाशयात राहणेच पसंत केले होते. काही पुराणांमध्ये असा उल्लेख आहे की ते 12 वर्ष गर्भात होते. अखेरीस भगवान श्रीकृष्णाने स्वतः त्यांना आश्वासन दिले की तुम्हाला मायेचा स्पर्श होणार नाही, तेव्हा त्यांनी आणि होणार नाही हे आश्वासन मी देतो, आता तरी आपण जन्म घ्या असे म्हटल्यानंतर त्यांनी जन्म घ्यायला संमती दिलेली होती. जन्म होताच शुकदेव महाराज देखील तरुणच अवस्थेमध्ये प्रगट झाले. त्यांना संसार, संपत्ती, कुटुंब आणि कोणत्याही भौतिक गोष्टींचे आकर्षण नव्हते. ते लगेच वनाच्या दिशेने निघाले. आपल्या पुत्राचे दर्शन घेऊन आनंदित झालेल्या वेदव्यासानी प्रेमाने त्यांच्या मागे धाव घेतली आणि पुत्रा पुत्रा असे ते हाक मारायला लागले. परंतु शुकदेव महाराज पूर्णपणे ब्रह्मज्ञानामध्ये स्थित होते. त्यांना देहाभिमान नव्हता. असे सांगितले जाते की वेदव्यासांच्या त्या हाकेचा प्रतिध्वनी पर्वत, वृक्ष आणि वनराईतून परत परत उमटत राहिलेला होता. हा प्रसंग शुकदेवांच्या वैराग्याचा आणि आत्मज्ञानाचा सर्वोच्च नमुना समजला जातो. पुढे हेच शुकदेव महाराज राजा परीक्षिताच्या 7 दिवसात श्रीमद भागवत महापुराणाचे दिव्य कथन करणारे महान आचार्य ठरले. आज जगभर भागवत कथा ज्या परंपरेने सांगितली जाते तिचे मूळ महर्षी शुकदेव यांच्यात आहे. म्हणून वेदव्यास आणि शुकदेव ही पिता पुत्रांची जोडी सनातन धर्माच्या इतिहासातली महान ज्ञान परंपरा सांगितली जाते. महर्षी वेदव्यासानी वेद पुराणे आणि अनेक ग्रंथ निर्माण केले असले तरी त्यांच्या जीवनातील सगळ्यात भव्य कार्य म्हणजे आपल्याला लक्षात आलेच असेल, महाभारताची निर्मिती होय. द्वापार युगाच्या अखेरीस कौरव आणि पांडव यांच्यात झालेले महायुद्ध त्यांनी प्रत्यक्ष पाहिले होते आणि या युद्धामध्ये धर्म आणि अधर्म, सत्य सत्य, लोभ त्याग, कर्तव्य मोह यांचा संघर्ष झालेला होता. हे आपल्याला मी श्रीमद भागवत महापुराणामध्ये सांगितलेले होते. वेदव्यासांना वाटले की या युद्धाचा इतिहास आणि त्यातून मिळणारे जीवन तत्वज्ञान पुढील पिढ्यांसाठी जतन झालेच पाहिजे. त्यामुळे त्यांनी महाभारताची निर्मिती करण्याचा संकल्प केला. हा ग्रंथ केवळ युद्धाचा इतिहास नाही. बऱ्याच जणांना असे वाटते की महाभारत म्हणजे युद्धाचा इतिहास आहे, त्यामध्ये किती रक्तपात झाला, किती वंश संपले, काय झाले हे सगळे सांगायचा हा फक्त इतिहास आहे. पण तसे नाही, तर संपूर्ण मानव जातीसाठी जीवन मार्गदर्शक आहे. यातून आपल्याला अनेक प्रकारचे बोध घेता येतात. म्हणूनच महाभारताला पंचम वेद देखील म्हटले आहे. आता खूप छान कथा येते. बहुतांशी लोकांना ही कथा माहिती असेल, या मागची जागा माहिती असेल, अनेक लोकांनी त्या जागेला भेट दिलेली असेल, तिथे दर्शन घेतलेले असेल. पण मला या अध्यायामध्ये आपल्याला हे परत सांगणे भाग आहे. महाभारताची रचना करताना एक मोठी समस्या होती. ग्रंथ इतका विशाल होता की तो लिहून घेण्यासाठी अशीच असामान्य व्यक्ती पाहिजे होती. ती व्यक्ती बुद्धिमान असली पाहिजे आणि तिला लेखन गती तिची लेखन गती एवढी पाहिजे की, कारण एवढा मोठा विशाल महाभारत ग्रंथ लिहायचा होता आणि तो लिहित जर बसला असं सावकाश तर त्याला कितीतरी वर्ष लोटली असती. म्हणून ते लिहिण्यासाठी असामान्य बुद्धिमत्ता आणि लेखन गती असणारा लेखक पाहिजे. तेव्हा आता विचार करत बसले वेदव्यास की असा मला कोण मिळणार, की हे सगळं ज्याच्यामध्ये आहे. तेव्हा ब्रह्मदेवांच्या सूचनेनुसार महर्षी वेदव्यासाने भगवान श्री गणेशांची आराधना केली. त्यांच्याशिवाय बुद्धिमान
अतिशय बुद्धिमान असलेला आणि लेखन गती असलेला कोण आहे? आणि ज्या वेळेला वेदव्यासांनी त्यांची आराधना केली भगवान गणेशांची, भगवान गणेश प्रगट झाले आणि त्यांनी महाभारत लिहिण्यासाठी म्हणून संमती दिली. पण त्यांनी एक अट घातलेली होती. त्यांनी सांगितले की गणेशांनी महाभारत लिहिण्याच्या आधी वेदव्यासांना सांगितले की मी महाभारत ग्रंथ लिहिण्यासाठी तुम्हाला मदत करायला तयार आहे, पण ऋषीवर माझी लेखणी एकदाही क्षणभर देखील थांबणार नाही. तुम्ही श्लोक सांगताना जर थांबलात तर मी माझे लेखन कार्य त्या क्षणी थांबवणार. ही भगवान गणेशांनी वेदव्यासांना अट घातली. महर्षी वेदव्यासांनी ती अट स्वीकारली. पण ते देखील वेदव्यास देखील प्रगाढ पंडित होते, बुद्धी त्यांच्याकडे पण प्रचंड होती. समोर भगवान गणेश आहेत, भगवान गणेशांनी ही अट घातली म्हटल्यानंतर त्यांनी पण एक अट भगवान गणेशांना घातली. ते म्हणाले, हे गणनायका, तुम्ही प्रत्येक श्लोकाचा, मला तुमची अट मान्य आहे, पण माझी पण एक अट आहे की तुम्ही प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजून घेऊन त्याचं लिखाण करायचं. मी सांगतोय म्हणून तुम्ही लिहित जाऊ नका. जो मी श्लोक सांगणार आहे त्याचा अर्थ काय आहे हा तुम्ही तुमच्या स्वतःशी समजून घ्या आणि मग त्याचे लिखाण करा. किती छान दोघांनी एकमेकाला अटी घातलेल्या होत्या आणि अशा याच्यातूनच ही एक मोठ्या ग्रंथाची निर्मिती झालेली आहे. गणेशांनी ती अट मान्य केली आणि महाभारताच्या महान लेखाला सुरुवात झाली. हे कुठे झाले, काय झाले याच्यानंतर मी आपल्याला सांगणार आहे. लेखन सुरू झाल्यानंतर वेदव्यास अत्यंत वेगाने श्लोक सांगत होते. म्हणजे त्यांचे श्लोक त्यांना आधीच तयार, पुढचा श्लोक सांगेपर्यंत त्यांच्या मनामध्ये दुसऱ्या श्लोकाची निर्मिती झालेली होती. अत्यंत वेगाने ते श्लोक सांगत होते आणि गणेशही तितक्याच वेगाने ते श्लोक लिहून काढत होते. परंतु कधी कधी असे व्हायचे, वेदव्यासांना एखाद्या वेळेस कधीतरी असं व्हायचं की एक विचार त्यांच्या मनामध्ये यायचा आणि तो विचार मांडण्यासाठी वेदव्यासांना काही क्षण आवश्यक असायचे. कारण असा एखादा गूढ असायचा, श्लोक असायचा, त्याची रचना करायची होती, ते रचना त्यांनी करायची, तो श्लोक सांगायचा आणि गणेश लिहून घ्यायचे. मग अशा कधी कधी अगदी क्वचित प्रसंगी असे व्हायचे की त्यांना काही क्षणांचा अवधी लागायचा. अशा वेळी वेदव्यास काय करायचे की अत्यंत गूढ आणि कुटार्थ भरलेला, म्हणजे खूप गहन अर्थ ज्याच्यामध्ये भरलेला आहे असा श्लोक उच्चार करायचे. म्हणजे त्यांना लक्षात यायचं की मला आता पुढचा श्लोक जो सांगायचा आहे त्यासाठी मला काही क्षणांचा अवधी पाहिजे, त्याच्या आधी तो असा कुटार्थ आणि गहन गूढ असा श्लोक गणेशांना सांगायचे आणि त्या श्लोकाचा अर्थ समजून घेण्यासाठी काहीच क्षणांचा अवधी गणेशांना लागायचा. तो अर्थ समजून घेईपर्यंत ते सांगितलेला गहन कुटार्थ श्लोक वेदव्यास गणेशांना सांगायचे, त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी काही क्षण गणेशांना लागायचे आणि त्या क्षणामध्ये वेदव्यास पुढचा श्लोक मनामध्ये तयार करायचे. काय जुगलबंदी असेल विचार करा तुम्ही. तिथे दोन महान व्यक्तींची जुगलबंदी एका महान ग्रंथाच्या निर्मितीसाठी चाललेली होती. अशा प्रकारे दोन महान बुद्धिमान व्यक्तिमत्वांच्या साह्याने महाभारताची निर्मिती झालेली आहे. या महाग्रंथामध्ये सुमारे 1,00,000 श्लोक आहेत. विचार करा, ते दोघांनी लिहिलेले, एकाने सांगितले आणि एकाने लिहिलेले श्लोक आहेत. 1,00,000 श्लोक आहेत. याच महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली श्रीमद भागवत गीता समाविष्ट आहे, जी आज संपूर्ण जगामध्ये सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक ग्रंथापैकी एक मानली जाते. महाभारत पूर्ण झाल्यानंतरही वेदव्यासांच्या मनामध्ये समाधान नव्हते. मी आपल्याला सांगितलेलं आठवत असेल आता, त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले, परंतु त्यांच्या अंतःकरणाला अजूनही काहीतरी अपूर्ण वाटत होतं की काहीतरी अजून मी लिहायला पाहिजे. कलियुगातल्या लोकांसाठी, मानव जातीसाठी मी अजून काहीतरी लिहायला पाहिजे.
पण त्यांच्या लक्षात येत नव्हते, त्यांचे अंतःकरण अशांत होते. अशा वेळी देवर्षी नारद तिथे प्रगट झाले आणि त्यांनी त्यांना उपदेश केला. त्यांनी त्यांना सांगितले की तुम्ही धर्म, अर्थ, काम, मोक्ष याचं वर्णन केलेलं आहे, परंतु भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य भक्तीचे आणि त्यांच्या लीलांचे संपूर्ण वर्णन तुम्ही अजून केलेले नाही. आणि हेच वर्णन तुमच्या अंतःकरणाला शांतता देणार आहे. नारदांच्या या उपदेशानंतर महर्षी वेदव्यासानी समाधी अवस्थेमध्ये भगवान श्रीकृष्णांचे चिंतन केले आणि त्यातूनच जगातील सर्वश्रेष्ठ भक्ती ग्रंथ मानले झालेले श्रीमद भागवत महापुराण प्रगट झाले. पुढे हेच श्रीमद भागवत महर्षी शुकदेवानी राजा परीक्षिताला सांगितले आणि त्यामुळे भागवत परंपरा संपूर्ण जगामध्ये अमर झाली. थोड्याशा विश्रांतीनंतर, कारण अतिशय सुंदर हा अवतार आहे भगवंतांचा, आपल्याला खूप माहिती मिळणार आहे या अवतारामध्ये. श्रीमद भागवत महापुराणाची निर्मिती झाल्यानंतर महर्षी वेदव्यासांचे कार्य पूर्ण झाले असे वाटत असले तरी प्रत्यक्ष त्यांच्या कार्याचा प्रभाव अजून आजही संपूर्ण सनातन धर्मावर दिसून येत आहे. वेद, उपनिषदे, पुराणे, महाभारत, ब्रह्मसूत्रे आणि श्रीमद भागवत यासारख्या अमूल्य ग्रंथाद्वारे त्यांनी मानव जातीला ज्ञानाचा असा खजिना दिला की त्याची तुलना जगातील कुठल्याही ऋषींची करणे कठीण आहे. महर्षी वेदव्यासांविषयी आणखीन एक महत्वाची गोष्ट शास्त्रांमध्ये सांगितली जाते. हिंदू धर्मात काही महान व्यक्तींना चिरंजीवी म्हणजे दीर्घकाळ पृथ्वीवर वास्तव करणारे मानले जाते. त्यांच्यामध्येच महर्षी वेदव्यासांचा समावेश होतो. काही परंपरांमध्ये ऋषी मार्कंडेय यांचाही समावेश केला जातो. त्यांनाही अष्टचिरंजीवी म्हटले जाते. या चिरंजीवींमध्ये बहुतांशी लोकांना माहीत असेल अष्टचिरंजीव कोण कोण आहेत ते, पण या ओघामध्ये आपल्याला या अध्यायामध्ये सांगणे गरजेचे आहे. अश्वत्थमा, महाबली राजा, महर्षी वेदव्यास, श्री हनुमान, विभीषण, कृपाचार्य आणि भगवान परशुराम यांचा यामध्ये चिरंजीव अष्टचिरंजीव समावेश आहे. हे सर्व कलियुगाच्या समाप्तीपर्यंत पृथ्वीवर सूक्ष्म किंवा दिव्य रूपामध्ये अस्तित्वात आहेत असे मानले जाते. महर्षी वेदव्यासांना चिरंजीवी मानण्यामागील कारण म्हणजे त्यांचे कार्य अजून संपलेले नाहीये. धर्माचे संरक्षण, ज्ञानाची परंपरा टिकवणे, भविष्यातल्या युगासाठी मार्गदर्शन करणे ही त्यांची दिव्य भूमिका आजही सुरू आहे असे अनेक पुराणांमध्ये सांगितले गेले आहे. आता आपल्याला श्रीमद भागवत महापुराण कुठे लिहिले गेले याबद्दल थोडस माहिती सांगते मी. आणि मला वाटते की श्रोत्यांमधल्या बहुतांशी लोकांनी इथे भेट दिलेली आहे, इथे दर्शन घेतलेलं आहे. उत्तराखंड मधील बद्रीनाथ धामाजवळचे माणा नावाचे भारतातले शेवटचे गाव आहे. या गावाजवळ एक प्रसिद्ध गुहा आहे जिला व्यास गुफा म्हणून म्हटले जाते. असे मानले जाते की महर्षी वेदव्यासांनी याच गुहेमध्ये बसून महाभारत आणि पुराणे आणि इतर ग्रंथांची रचना केलेली आहे. ज्या लोकांनी इथे भेट दिलेली आहे त्यांना माहिती आहे की किती ती गुहा अरुंद गुहा आहे. ती अगदी छोटीशी गुहा, आतमध्ये गेल्यानंतर तिथे असं फक्त व्यासांचं एक मूर्ती आहे आणि तिथे आपण दर्शन करून बाहेर यायचं, म्हणजे
ज्यांनी माणा गावाला तिथे दर्शन दिलेलं आहे, माणा गाव ज्यांनी बघितलेलं आहे त्यांनीही इथे बघितलेलं असणार आहे. आजही हजारो भाविक आणि साधक या गुहेला भेट देतात. गुहेमध्ये प्रवेश केल्यानंतर तिथे अंधार आहे, तिथे लाईट वगैरे नाहीये, फक्त समई ठेवलेली आहे. त्या समईचा प्रकाश असतो. आजही तिथे शांत वाटतं. गेलेला प्रत्येक जण तिथे गेल्यानंतर कोणीही काही बोलत नाही. आणि मुळात पहिल्यांदा तिथे गेल्यानंतर फोटो अलाउड नसल्यामुळे कॅमेऱ्यांचा फ्लॅश चमकणे नसते. त्यामुळे ते एक शांत छान वाटते. कारण मी नुकतीच जाऊन आलेली असल्यामुळे मी आता आपल्याला सांगते की तिथे काहीही तो प्रकार नसल्यामुळे खरंच मनाला असीम शांतता तिथे मिळते. नाहीतर होतं ना काय की अशा एखाद्या पवित्र ठिकाणी जाणारे जातात, मान्य मला की फोटो काढला पाहिजे, तिथली आठवण असते, आपण त्या भागात परत जात नाही, पण ना त्या भागाची आठवण म्हणून फोटो काढण्यापेक्षा वेगळ्या कारणासाठी तिथे वेगवेगळे पोज घेऊन उभे राहून फोटो काढले जातात ना, त्यामुळे तिथलं पावित्र्य खरं पाहिलं तर भंग होतं. आता हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न, त्यामुळे आपण या विषयात न बोलणं जास्त चांगलं. हे माझं स्वतःचं मत आहे. पण व्यास गुफा आणि गणेश गुफा या दोन्हीही मध्ये फोटो अलाउड नसल्यामुळे तिथे फ्लॅश चमकत नाहीत. जाणारी व्यक्ती जी श्रद्धेने जाते, जिला फक्त बघायचं आहे म्हणून आत जाऊन बाहेर येते, ती पटकन येते. आणि जिला श्रद्धा आहे आणि ज्या त्या जागेचं पावित्र्य जपणं आणि त्या जागेच्या ती अनुभूती घेणं किंवा तो अनुभव घेणं की इथे या महान ग्रंथाची निर्मिती झाली, त्यासाठी बराच वेळ तिथे लोक रेंगाळतात. जे श्रद्धेने गेलेले असतात ते तिथे रेंगाळतात. थोडा वेळ तिथली पॉझिटिव्हिटी ज्याला म्हणतो, ती पवित्रता आपल्या अंगामध्ये रुजवून घेण्याचा प्रयत्न करतात. आध्यात्मिक ऊर्जा बऱ्याच जणांना खरंच तिथे जाणवते. असा खूप जणांनी स्वतःचा अनुभव पण सांगितलेला आहे. व्यास गुफेच्या थोडसच पुढे गणेश गुफा आहे. स्थानिक परंपरेनुसार महाभारताचे लेखन करताना महर्षी वेदव्यास श्लोक सांगत असत आणि भगवान गणेश लिहून घेत असत. त्यामुळे या दोन्हीही गुहा आजही श्रद्धेचे केंद्र मानल्या जातात. आता अजून एक आपल्याला कथा माहीत असेल, तिथेच गुप्त सरस्वती आहे. थोडस पुढे गेल्यानंतर गणेश गुफेपासून पुढे आपण ज्या वेळेला जातो, ज्या वेळेला तिथून 5 पांडव स्वर्गारोहण करत गेले, भीमशिला आहे, हा जो सगळा भाग आहे त्या भीमशिलेच्या तिथे गुप्त सरस्वतीचा तिथे उगम आहे. तिथपर्यंत त्या सरस्वतीचा आवाज येतो आणि त्यानंतर ती सरस्वती आपल्याला दिसत नाही, तिचा आवाज पण येत नाही. याच्या मागे पुराणामध्ये एक कथा सांगितली जाते की ज्या वेळेला वेदव्यास आणि भगवान गणेश हे महाभारताची निर्मिती करत होते, त्यावेळेला तिथे त्यांना शांतता हवी होती. कारण एवढा मोठा ग्रंथ लिहायचा होता, श्लोक तयार होणार होते, भगवान गणेश त्या श्लोकाचा अर्थ समजून घेऊन लिहिणार होते. आणि त्यावेळेला तिथे सरस्वतीचा प्रचंड खळखळाट होता. आणि त्या खळखळाटामुळे या दोघांची एकाग्रता भंग होत होते. त्यावेळेला वेदव्यासानी सरस्वतीला शाप दिला आणि तिला आदेश दिला की तू इथे गुप्त होशील आणि तुझा इथून पुढे आवाज येणार नाही. तुझ्या आवाजामुळे आम्हाला या महान निर्मितीच्या कार्यामध्ये त्रास होत आहे, असा सरस्वती नदीला शाप दिला. त्यामुळे सरस्वती नदी अगदी आपल्याला थोडीशी दिसते आणि त्याच्यानंतर सरस्वती नदी दिसत नाही. जिथे ती तेवढी दिसते तिथे तिचा प्रचंड ओघ असतो खाली उतरण्याचा आणि आवाज असतो, पण त्यापुढे खरंच तिथे ती सरस्वती दिसत नाही, अशी पुराणामध्ये कथा सांगितली जाते. महर्षी वेदव्यासांच्या नावाशी जोडलेला आणखी एक शब्द आहे व्यासपीठ. बऱ्याच वेळेला आपल्याला आपण कुठे एखाद्या कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये जातो, प्रवचनकार कीर्तनकार जिथे बसतात त्याला व्यासपीठ म्हणून ओळखलं जातं. याचा अर्थ आपल्याला माहित असणे अत्यंत गरजेचे आहे. धार्मिक कार्यक्रमामध्ये आपण बघतो, म्हणजे जे सांगणारे असतात, पोथी पुराण वगैरे सांगणारे असतात, तिथे हा शब्द नेहमी उच्चारला जातो. या शब्दामागे खूप सुंदर इतिहास आहे. महर्षी वेदव्यास आपल्या शिष्यांना वेद, पुराणे आणि धर्मशास्त्राचे ज्ञान देत असत. तेव्हा ते एका उंच आसनावर बसत.
त्या आसनावरून संपूर्ण समाजाला ज्ञानाचा प्रकाश मिळत असे. त्यामुळे त्या आसनाला व्यासांचे पीठ किंवा व्यासपीठ म्हणून ओळखले जायला लागले. आजही खऱ्या अर्थाने जर बघितलं, तुम्ही जर कधी शांतपणे बघितलं, श्रीमद भागवत असो, वाल्मिकी रामायण असो, कुठलाही अशा आध्यात्मिक जो कार्यक्रम असतो, धार्मिक प्रवचन असतात, आपल्यापेक्षा प्रेक्षकांपेक्षा सांगणाऱ्याचं आसन उंच असतं. कधीही आता यापुढे ज्यावेळेला तुम्ही कुठल्या धार्मिक कार्यक्रमामध्ये जाल किंवा प्रवचन ऐकायला जाल, कुठेही जाल, तर पहिल्यांदा तुम्ही लक्ष द्या, समान पातळीवर कधीही नसतं त्यांचं पीठ. व्यासपीठ हे आपल्यापेक्षा उंच असतं, कारण हे सांगणारी व्यक्ती ही उच्च असते आपल्यापेक्षा. हे जे सगळे ग्रंथ सांगणारी, प्रवचन करणारी, श्रीमद भागवत महापुराण सांगणारी ही व्यक्ती आपल्यापेक्षा उच्च असते, म्हणून तिचं स्थान देखील आपल्यापेक्षा उंच असतं किंवा उच्च असतं. पुढे भागवत कथा, रामकथा किंवा इतर धार्मिक प्रवचन करणारे संत महात्मे ज्या आसनावर बसतात त्यालाही व्यासपीठ म्हणण्याची हळूहळू परंपरा सुरू झाली. कारण त्यावेळी ते स्वतःचे नव्हे, आता लक्षात घ्या की कुठल्याही पुराण सांगणारे, श्रीमद भागवत असो, वाल्मिकी रामायण असो, भगवद्गीता असो, कुठली पुराणे, शिवपुराण असो, देवी भागवत सांगणारे असो, त्यावेळी ते स्वतः नसतात, तर महर्षी वेदव्यासांच्या ज्ञान परंपरेचे प्रतिनिधित्व करत असतात. त्यावेळेला ती व्यक्ती नसते, ती प्रतिनिधी म्हणून बसलेली असते त्या आसनावर. त्या प्रतिनिधीचा तो आदर असतो. वेदव्यासांची ज्ञान परंपरेची ती प्रतिनिधी असते. काळाच्या ओघात हा शब्द धार्मिक क्षेत्रापुरता मर्यादित राहिला नाही. आज शाळा, महाविद्यालये, सामाजिक कार्यक्रम, राजकीय सभा आणि विविध व्याख्यानामध्ये ज्या मंचावरून ज्ञान, विचार आणि मार्गदर्शन दिले जाते, त्या मंचालाही आता व्यासपीठ म्हणून ओळखले जात आहे. यावरून आपल्याला समजेल की महर्षी वेदव्यासांचा समाजावर किती खोल प्रभाव आहे. महर्षी वेदव्यासांचे आणखीन एक महान योगदान म्हणजे गुरु शिष्य परंपरेला दिलेली दिशा. त्यांनी केवळ ग्रंथ नाही लिहिले, तर त्या ग्रंथाचे जतन करणारे शिष्यही तयार केले. त्यामुळे ज्ञानाचा अखंड प्रवाह हजारो वर्ष टिकून राहिलेला आहे. आणि याच कारणामुळे आषाढ पौर्णिमेचा दिवस व्यास पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. पुढे हाच दिवस गुरु पौर्णिमा म्हणून प्रसिद्ध झालेला आहे, हे आपल्याला सर्व ज्ञातच आहे. या दिवशी संपूर्ण भारतामध्ये गुरुची पूजा केली जाते, कारण प्रत्येक गुरुच्या रूपामध्ये महर्षी वेदव्यासांची ज्ञान परंपरा कार्यरत आहे असे मानले जाते. किती परंपरा, आपल्या परंपरेमध्ये किती छान अर्थ भरलेला आहे. खरंच समजून घ्यायला हरकत नाही. आपण शांतपणे, आपण तरी आता वयाच्या या टप्प्यावर आल्यानंतर आपली सगळ्या जिम्मेदाऱ्या संपलेल्या आहेत, त्यावेळेला आपण या गोष्टी हळूहळू समजून घ्यायला काहीही हरकत नाही, कारण आपल्याकडूनच हे सगळं पुढच्या पिढींकडे जाणार आहे. उत्तराधिकारी आपण, मागच्या पिढीचे उत्तराधिकारी आपण आहोत. पुढच्या पिढीला आपल्याला हे सगळे ज्ञान द्यायचे आहे. महर्षी वेदव्यासांनी मानव जातीला जे दिले आहे त्याची कल्पना करणे देखील कठीण आहे. त्यांनी वेदांचे विभाजन केले नसे तर कदाचित वेदांचे ज्ञान आपल्यासारख्या सामान्यापर्यंत पोहोचलेच नसते. त्यांनी महाभारत लिहिले नसते तर भगवद्गीतेसारखा दिव्य संदेश आपल्यापर्यंत आलाच नसता. जर त्यांनी पुराणाची निर्मिती केली नसती तर धर्माच्या कथा आणि आदर्श सामान्य लोकांपर्यंत कसा पोहोचला असता. आणि जर त्यांनी श्रीमद भागवताची जर रचना केली नसती तर भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य भक्तीचा अमृत प्रवाह सगळ्या जगाला कसा मिळाला असता.
म्हणून महर्षी वेदव्यास हे केवळ एक ऋषी नाहीत, केवळ एक ग्रंथकार नाहीत, तर संपूर्ण सनातन संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत. भगवान विष्णूंच्या 24 अवतारातला हा 17वा अवतार, माफ करा, 19वा अवतार. म्हणून त्यांनी शस्त्र नव्हे, ज्ञानाच्या सामर्थ्याने धर्माचे रक्षण केले. त्यांनी रक्तपात न करता मानवाच्या अज्ञानाचा नाश केला. त्यांनी युद्धे जिंकली नाहीत, परंतु असंख्य हृदये जिंकली. त्यांनी राज्य निर्माण नाही केली, पण त्यांनी ज्ञानाची परंपरा अशी निर्माण केली की हजारो वर्षही झाले तरी ती अजून तेजाने तळपत आहे. आजही आपण जेव्हा श्रीमद भगवद्गीता वाचतो, श्रीमद भागवत ऐकतो, महाभारताचा अभ्यास करतो किंवा वाचतो, कोणत्याही व्यासपीठावरून ज्ञानाचे शब्द ऐकतो, तेव्हा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आपण महर्षी वेदव्यासांच्या ऋणात असतो. यामुळे सनातन धर्मात महर्षी वेदव्यासांना जगद्गुरु, वेदांचे विभाजन करणारे महर्षी, महाभारताचे रचनाकार आणि भगवान विष्णूंचे 19वे अवतार म्हणून अनंत काळापर्यंत स्मरण केले जाणार आहे. अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण की काय काय वेदव्यासांनी आपल्याला दिलेले आहे, आपल्या कलियुगाला दिलेले, कलियुगातल्या मानवजातीला दिलेले आहे. या अवतारामध्ये मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी सगळे श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम नमो नारायणाय.